आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। गुजरात राज्यातून कर्नाटककडे जाणाऱ्या एका केमिकलच्या ट्रकला आज सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास जालना अंबड रोडवर असलेल्या इंदेवाडीजवळ अचानक आग लागली। सुदैवाने या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। रविवारी दुपारी गुजरात येथील भरूच जिल्ह्यात असलेल्या विलास गाव येथून हे टँकर निघाले होते। या टँकरमध्ये जलशुद्धीकरणाचे असणारे केमिकल होते, ज्याला PAC असेही म्हणतात। उद्या किंवा परवा हे कर्नाटकला पोहोचणार होते। दरम्यान अचानक लागलेल्या या आगीमध्ये ट्रकचे समोरचे मोठे नुकसान झाले आहे। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। या ट्रकचे चालक भेरू सिंग आणि त्यांचे सहकारी कन्हैया हे दोघेही सुखरूप आहेत। RJ09GE0242 हा टँकर सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास इंदेवाडीजवळ आल्यानंतर अंबडकडे जात असताना अचानक आग लागल्याचे लक्षात आले। जालना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली आहे। यावेळी तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस देखील उपस्थित होते। सर्वांनी मिळून या आगीवर नियंत्रण मिळवले आहे। संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे। ट्रकला आग लागल्यामुळे आजूबाजूची वाहतूक विस्कळीत झाली होती आणि काही वेळासाठी ती थांबवण्यातही आली होती।